संख भागातील टंचाईकडे प्रशासन प्रतिनिधींचे दुर्लक्ष, विजय पाटील यांची टीका। परिसरात लाखो पाळीव जनावरे, चारा व पिण्याचा गंभीर प्रश्न, ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष। जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि विशेषतः संख जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे। ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी संख येथील लोकसंख्येनुसार पाणी पुरवठा कमी पडत असून सध्या जत पूर्व भागात भीषण दुष्काळ आहे। या दुष्काळाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांनी दुर्लक्ष करीत असल्याची टीका भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केली। पाटील म्हणाले की पूर्व भागाकडे नेहमीच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे। टँकरचे साधे निकष बदलता आले नाहीत। टँकर देताना 2011 ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे। मानसी 20 लिटर पाणीनुसार दिले जाते, तसेच खेपा वेळेवर पडत नाहीत। टँकरचे कालबाह्य निकष बदलण्यासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे। लवकरच त्यात सुधारणा होईल। टँकर देत असताना जनावरांच्या पाण्याचा विचार करण्यात आला नाही। परिसरात लाखो पाळीव जनावरे आहेत। चारा व पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। संख गावास अत्यंत अपुरा पाणी पुरवठा होत आहे। ग्रामपंचायतीकडून नळ पाणी व टँकरचे योग्य नियोजन होत नाही। गावात भीषण टंचाई असताना ग्रामपंचायतीचे लक्ष नाही। जादा टँकर दिले जात नाहीत। सध्या 7 वाड्या वस्त्यांवर आठवड्यातून एकदाच पाणी दिले जाते। गावातील मागील 2011 च्या लोकसंख्येनुसार 30,000 लिटर पाण्याचे टँकर 2 खेप, 30,000 लिटर पाण्याचे टँकर 1.5 खेप, 12,000 लिटरचे 3 खेप असे एकूण 1,41,000 लिटर पाणी पुरवठा होत असून सध्याच्या लोकसंख्या 10,000हून अधिक आहे। प्रति मानसी 20 लिटर पाणी म्हणाले तर अंदाजे 2 लाख लिटर पाणी लागते व जनावरांसाठी स्वतंत्र पाणी व चारा डेपो चालू करण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नसल्यामुळे तेथील जनतेचे हाल होत आहेत व प्रशासनाने टँकरचा कोटा वाढवून द्यावा अशी मागणी विजय पाटील यांनी केली। संख प्रतिनिधी राजे भक्षर जमादार। टँकरचे साधे निकष सुद्धा बदलता आलेले नाही। टँकर देताना 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून प्रत्येक माणसाला 20 लिटर पाणी दिले जाते, ते पण खेपा सुद्धा वेळेवर पडत नाहीत। यासाठी टँकरचे कालबाह्य निकष बदलण्यासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केले आहे। ते पण लवकर त्यात सुधारणा होईल। टँकर देताना जनावरांचा पाण्याची विचार करत नाहीत। परिसरात लाखो पाळीव जनावरे आहेत। चारा व पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। यासाठी सरपंच, उपसरपंच यांनी आतापर्यंत मागणी सुद्धा केलेली नाही। जनावरांसाठी पाणीसाठी म्हणा, लोकांस एवढं 20 लिटर जर होत असेल तर संखचे गावचे टोटल लोकसंख्या किती आहे? 2011 चे धरले तरी सुद्धा 7-7.5 आहे। मग आतापर्यंत 2024 पर्यंत बघितलं तर 10,000 आसपास होईल। मग एवढं लोकसंख्यांना पाणी किती लागते? एवढं टँकरची मागणी उपसरपंचांनी केलेली आहे का? ते पाठपुरावा केलेला आहे का? त्यासाठी सरपंचांचं अजिबात ग्रामपंचायत लक्ष नाही। मी काल जाऊन वाडी वस्ती सगळीकडे जाऊन चौकशी केलो। मला त्या चौकशीत असं सांगितलं की 8 दिवसाला 9 दिवसाला पाणी येतो इथं आणि रोज 1,41,000 पाणी येतंय। ते जाते कुठं? जर 9 दिवसाला एक टँकर जर मिळत असेल, फक्त ते पण 3 वाडी वस्तीला चालू आहे टँकर, बाकी ठिकाणी कुठं पण चालू नाही, तर बाकी पाणी कुठं जातोय, कुठं चाललंय हे जरा चौकशी व्हायला पाहिजे। यासाठी प्रशासनाने टँकरचे कोटा वाढवून द्यावा, तसेच जनावरांचा स्वतंत्रपणे टँकर द्यावे असं माझं मागणी आहे।